त्या कडावरून आपले मावळे सुद्धा उतरत नव्हते. असा एक भयंकर कडा जिथे फक्त वारा ये जा करायचा आणि तो एका आईने उतरला होता. याच प्रकाशमय रात्रीत एका स्त्रीची काळोखी परीक्षा सुरू होते. ती स्त्री म्हणजे हिरकणी. हिरकणी ही रायगड किल्ल्यावर काम करणारी एक साधी दासी. दिवसभर काम करून ती आपल्या गावाकडे परत जायचं ठरवते. पण जसंही ती निघते किल्ल्याचे दरवाजे बंद होतात, कारण रात्रीच्या वेळी कुणालाही आत बाहेर जायची परवानगी नसते. त्या क्षणी हिरकणीच्या डोळ्यासमोर तिच्या लहान बाळाचं चेहरं तरळतं, एकटं भुकलेलं आईचं वाट बघताना. ती दरवाजावाल्यांना विनंती करते, पण नियम कठोर असतात. आता तिच्यासमोर दोनच पर्याय, थांबणं की जगाच्या अंतासारख्या दरीतून खाली उतरणं. मग सुरू होतो मातृत्वाचा पराक्रम. चांदण्याच्या प्रकाशात कोजागिरीच्या रात्री हिरकणी ठरवते, माझं बाळ माझी वाट बघतंय, मी इथे थांबू शकत नाही. ती त्या उंच भीषण कड्यावरून खाली उतरते, नग्न पायांनी, जखमा झालेल्या अंगाने, पण मातृत्वाच्या शक्तीने परिपूर्ण. अंधारात दगड, काटे, प्राणी सगळं सहन करत ती खाली पोहोचते आणि अखेर आपल्या बाळाला कवेत घेते. दुसऱ्या दिवशी हिरकणीचा पराक्रम ऐकून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः प्रभावित होतात. ते म्हणतात, ही खरी हिरकणी आहे जिने मातृत्वासाठी मृत्यूच्याही पुढे पाऊल ठेवलं. महाराज तिच्या धैर्याचा सन्मान म्हणून त्या उतरणीचं नाव ठेवतात हिरकणीचा बुरुज, जो आजही तुम्हाला रायगडावर पाहायला मिळतो. कोजागिरीचा हा उलगडलेला खरा अर्थ तुम्हाला हिरकणी या चित्रपटात पाहायला मिळेल. जर नसेल बघितली तर एकदा आवर्जून नक्की पहा. तर आईच्या जागृतीचा आणि प्रेमाच्या दिव्याचा प्रतीक म्हणून दाखवली गेलेली ही मूवी जशी लक्ष्मी माताला जागृती म्हणते, तसंच हिरकणीही त्या रात्री जागी राहते तिच्या बाळासाठी, तिच्या प्रेमासाठी. आईच्या प्रेमासमोर कोणताही नियम, कोणतीही भीती टिकू शकत नाही. हाच या हिरकणी चित्रपटाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा गाभा आहे. म्हणूनच या रात्री लोक अंगणात बसून दुधात बदाम, केशर, मसाले घालून गरम गरम कोजागिरीचं दूध पितात, गीत गातात, चांदणं पाहतात आणि समृद्धीची प्रार्थना करतात. तर ही होती कोजागिरी पौर्णिमेची आणि हिरकणीच्या मातृत्वाची प्रेरणादायी गोष्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.